विभाजन का दर्द असे पोस्टर पूर्ण शहरामध्ये भाजप आणि RSSनं लावलेले आहेत. काय आहे अखंड भारत? अखंड भारत खरंच यांचं स्वप्न होतं का? तर अजिबात नाही. हिंदू महासभेचा सावरकर आणि मुस्लिम लीगचा जिन्ना ह्या दोघांनी टू नेशन थेअरीला सपोर्ट केलेलं होतं आणि ह्या दोघांनीच टू नेशन थेअरी इम्प्लिमेंट केलेली होती आणि त्यांना ह्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम सोबत अजिबात नको होतं. त्यामुळे जिन्नांनी पाकिस्तान मुस्लिमांसाठी आणि बांगलादेश मुस्लिमांसाठी आणि हिंदुस्थान जो भारत आहे तो हिंदूंसाठी करायचा प्लॅन केलेला होता. मग महात्मा गांधीजींनी सांगितले की हा देश कुठल्याही कंडिशनमध्ये विभागला जाणार नाही, हा देश अखंड राहणार आहे. मग ह्या दोघांनी मिळून भारत देशामध्ये दंगली वाढवायला चालू केली आणि भारत देशामध्ये अक्षरशः कापाकापी चालू झालेली होती. हे दृश्य बघून आणि यांच्या अडेलपणाला बघून महात्मा गांधीजींनी शेवटी ठीक आहे कापाकापीपेक्षा विभाजन मान्य करून त्यांनी टू नेशन थेअरीला सपोर्ट केले त्यांच्या आणि पाकिस्तानला वेगळं करण्यासाठी त्यांनी सपोर्ट केलेला होता. आता हे लोक म्हणतात की अखंड भारत आणि भारताचे तुकडे करण्याचा जो सगळ्यात प्रथम कारण होता तो सावरकर होता. त्यांनी तसं तर 8 तुकड्याचं संकल्पना राबवलेली होती, पण नशीब 2 तुकड्यावरती थांबलेलं होतं. ही आहे अखंड भारताची यांची दोन तोंडी साप आहे ते आणि आज देशाला येड्यात काढायचं काम करतात आणि यांच्या तोंडावर आणि यांच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. कारण हे कायमचं बोलतात एक करतात एक आणि होतं तिसरंच. कारण यांच्या DNA मध्ये फरक खूप आहे.